लोकसत्ता पेपरला आलेली ही बातमी आहे। टीटी अटीमुळे अन्याय, सेवोज्येष्ठ शिक्षकांना न्याय द्या, प्राथमिक शिक्षण समिती शासनाला साकडे। लोकसत्ता पेपरला 18 मे 2026 ला काल पेपरला आलेली बातमी आहे। समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र शासनाने आरटी 2007 कायद्यात 2017 मध्ये केलेल्या दुरुस्तीनंतर टीटी अनिवार्यता लागू करण्यात आली। टीचर प्रमोशन टीटी रूल अमरावती राज्यातील हजारो सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेत टीटी अटीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने राज्य शासनाकडे निवेदन सादर करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे। आपण सर्वांना माहिती आहे बघा, 14 मे 2026 ला महाराष्ट्र शासनाने एक परिपत्र काढलं की त्यामध्ये 1 सप्टेंबर 2025 रोजी जे काही टीटी पास झालेले असतील त्यांनाच पदोन्नती द्यायची असं त्यांनी ठरवलं। 1 सप्टेंबर 2025 ला ज्यांची टीटी पूर्ण झालेली आहेत त्यांनाच प्रमोशन मध्ये विचार केला जाईल असं त्यांनी महाराष्ट्र शासनानं प्राथमिक शिक्षणाला महाराष्ट्र राज्य सरकारने एक परिपत्र काढलं 14 मे 2026 ला। त्या बाबतीत या समितीने राज्य शासनाकडे निवेदन सादर करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात काय आहे तर समितीने आपल्या निवेदनात म्हटले की केंद्र शासनाने आरटी 2007 कायद्यात 2017 मध्ये केलेल्या दुरुस्तीनंतर टीटी अनिवार्यता लागू करण्यात आली। मात्र या बदलाची अंमलबजावणी करताना अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होऊ लागला आहे। 23 फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शासनाकडून टीटी संदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नसताना आता पदोन्नती प्रक्रियेत अपात्र धरणे ही अत्यंत अन्यायकारक बाब असल्याने समितीने नमूद केले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ निवेदनात सर्वोच्च न्यायालयात व उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत सांगण्यात आले आहे की सेवेत असताना शासनाने टीटी सक्तीबाबत स्पष्ट आदेश दिले नव्हते, त्यामुळे अनेक शिक्षकांनी त्या काळात टीटी परीक्षा दिली नाही। आता अनेक वर्षाची सेवा पूर्ण करूनही वरिष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीची वेळ आलेली असताना केवळ टीटी अटीमुळे त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला विरोधी असल्याचे समितीने म्हटले आहे। पदोन्नती प्रक्रिया रखडली राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पदोन्नती प्रक्रिया रखडली असून सेवाज्येष्ठ शिक्षकांमध्ये अस्वस्थता व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही त्यांना पदोन्नतीपासून दूर ठेवले जात असल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे। त्यामुळे जिल्हा पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिवशी पात्रता पूर्ण करणाऱ्या शिक्षकांचा ज्येष्ठता आणि गुणवत्ता तत्वानुसार पदोन्नती यादी समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। सक्ती लागू करणे अव्यवहार्य बघा, शिक्षण विभागातील क्लास 2 आणि क्लास 3 पदासह शिक्षण अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आदी पदावरील पदोन्नती प्रक्रियेत टीटी अथवा बीएड अट सक्तीने लागू करणे व्यवहार्य नाही। शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी सातत्याने काम करणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना प्रशासकीय कारणामुळे अन्याय सहन करावा लागू नये। समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे साहेब व राज्य सरचिटणीस राजन कोरेगावकर यांनी या शासनाकडे तातडीने कायदेशीर व प्रशासकीय स्तरावर स्पष्ट निर्णय घेण्याची मागणी केली आहे। प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी ही माहिती दिली आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।